हा सॅमसंग इन्व्हर्टर डबल डोअरचा पी सी बी आहे. हा 300 लिटर 350 लिटर 400 लिटरमध्ये हा पी सी बी येतो. याला आपण 2 in 1 पी सी बी बोलतो. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की हा 2 टाईम ब्लिंकिंग होता. तर 2 टाईम ब्लिंकिंगचा अर्थ असा होता की आय पी एम फॉल्टी. तर हा याचा आय पी एम फॉल्ट होता. आय पी एम चेंज केलेला आहे याचा मी, आणि सक्सेसफुली आता रिपेअर झालेला आहे. तुम्हाला आता मी चेक करून दाखवतो. पी सी बी चालू झालेला आहे. आता कॉम्प्रेसर थोडा वेळ चालू होऊन जाईल. ठीक आहे, कॉम्प्रेसर चालू झालेला आहे. ठीक आहे, आपला पूर्णपणे पी सी बी सक्सेसफुल झालेला आहे. तुमचे पण पी सी बी असतील तर आमच्याकडे देऊ शकता रिपेअरिंगला. ते पण रिपेअर होऊन जातील. चेंज करण्याच्या भानगडीत जाऊ नका. आपल्याकडं जेन्युइन रेटमध्ये रिपेअर केले जातील पी सी बी. आपल्याकडे ए सी, फ्रीज, वॉशिंग मशीन, यांचे इन्व्हर्टर असू द्या, नॉन इन्व्हर्टर असू द्या, सगळे पी सी बी रिपेअर होऊन जातील. ठीक आहे. आणि इतके दिवस झाले आता मी व्हिडिओ दाखवत नव्हतो. ॲक्च्युली माझा पॅनलचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी व्हिडिओ काय बनवू शकलो नाही. आता इथून पुढे माझ्या रोज व्हिडिओ येत जातील. ठीक आहे. हा एक पी सी बी आलेला होता. हा अजून मी ओपन नाही केलेला आहे. हा एक पी सी बी आला आहे. याला पण आता उद्याच्याला आपण चेक करू. नंतर हा नॉन इन्व्हर्टरमध्ये एक पी सी बी आहे. हा एक चेक करायचा आहे. आणि हा एक मानगाववाला कस्टमर आहे, त्यांनी पाठवलेला आहे पी सी बी. कुरिअर केलेला आहे. आजच आलं आहे माझ्याकडे. पण हा त्याला पण उद्या चेकिंगला घेईन मी. तुमचे पण असे काही कुरिअर करायचे असेल ना, तर आपल्याकडे कुरिअर करू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट सेफ्टी म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुरिअर करताय तर याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली इंडोर आउटडोरचे सेन्सर, नंतर प्लस रिमोट, या गोष्टी पाहिजेत याच्यामध्ये. त्याशिवाय पी सी बी तुमचा चेक होत नाही, खास करून इन्व्हर्टर ए सीचा. आणि फ्रीजचे पी सी बी पाठवत असेल तर फ्रीजचे पी सी बी शक्य झाले तर तुम्ही फॅन मोटर त्याची पाठवा, जर डी सी असेल तर, किंवा बी एल डी सी असेल तर. ए सी मोटर असेल तर नाही पाठवलं तरी चालेल, पण बी एल डी सी किंवा डी सी असेल तर 100% त्यासोबत मोटर जर शक्य झालं तर त्यासोबत पाठवा. आणि ज्यावेळेस तुम्ही कुरिअर करता त्यावेळेस